हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मे महिना चालू झालेला आहे आणि ऊन बाहेर कडक पडलेलं आहे बरंच। तर सर्वांनी वाळवणीचे पदार्थ जे पापड वगैरे काही चालू केलेच असणार, तर त्यात तुम्ही हा एक पदार्थ मी आज दाखवणार आहे तो ॲड करू शकता। तर मी आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे नाचणी आणि तांदूळाच्या पिठाचे पापड। पापड लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात आणि खायला पण छान लागतात। आणि पावसात आपण हे पापड भाजी वगैरे काही नसली तर हे खाऊ शकतो। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आम्ही पापडासाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 वाटी नाचण्याचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा पापड खार। आणि इथे मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीने मी पीठ मोजलेलं आहे त्याच वाटीने मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता इथे गॅसवर एक पातेलं ठेवून 2 वाट्या पाणी घालून घेऊया आणि जे मसाले आपण घेतलेले आहेत पापडासाठी ते मसाले आपण इथे ॲड करून घेऊया। सगळे मसाले एक एक करून सगळे ॲड करून घ्या आणि इथं आता एक पाण्याला छानपैकी उकळी आली पाहिजे। आता इथे पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे। मसाले पण त्यात मुरलेले आहेत आणि मसाल्याचा फ्लेवर पण आत उतरला आहे। तर मग आता एक भांडे घेऊया आम्ही आणि त्यात दोन्ही पिठं मिक्स करून घेऊया आणि उकळलेलं पाणी त्या पिठात मिक्स करून घेऊया। तर पाणी सगळं मिक्स करून झाल्यावर पीठ व्यवस्थितपणे एकसारखं मिक्स करून घेऊया। आता पीठ मी इथे व्यवस्थितपणे मिक्स केलेलं आहे। आता 1-2 मिनटासाठी पीठ हे जरा झाकून ठेवूया। 2 मिनटं झालेली आहेत। आता मी हे पीठ एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया। सगळ्या गाठी मोडून घेऊन हे पीठ मऊ करून घेऊया। आता हे पीठ माझं मळून झालेलं आहे। इथं त्याचे मी आता 4 गोळे करून घेते आणि हे असे गोळे गोल करून त्याच्या मध्यभागी एक छोटासा होल करा, म्हणजे पीठ व्यवस्थित शिजायला मदत होते। आता मी इथे गॅस ऑन केलेला आहे आणि एक स्टीमर ठेवलेला आहे गॅसवर। तर इथे 1-2 ग्लास पाणी स्टीमरमध्ये घालून घेते। तुमच्या अंदाजाने तुम्ही घालून घ्या, कारण 20 मिनटे हे पीठ मला शिजवून घ्यायला पाहिजे। चाळणीला एक जरासं तेलाचा थेंब लावून घ्या। जास्त तेल लावू नका, नाहीतर पापडांना थोड्या दिवसात खुबट वास येतो। आणि सगळे आता गोळे ठेवून घेऊन आम्ही एक 20 मिनटे हे पीठ शिजवून घेऊया। 20 मिनटे झालेली आहेत। हे अशी चकाकी गोळ्यावर आली पाहिजे, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे। आता गॅस बंद करूया आणि यातले 2 गोळे प्लेटमध्ये काढून घेऊया। सुरुवातीला हे पीठ गरम असल्याकारणाने मी आता एका पेल्याला जरासं तेल लावून घेते आणि त्याच पेल्याने पीठ मळून घेते। हे पीठ असं व्यवस्थित मळून घ्या। हे पीठ आता मळून माझं झालेलं आहे। आता आपण याचे गोळे करून घेऊया। आता एकसारखे हे पीठ जरा चाकूने कट करून घ्या। तुम्हाला पाहिजे तसे कट करा, छोटे मोठे कसे पाहिजे तसे पापड तुम्ही इथे कट करून घेऊ शकता गोळे। सगळे गोळे कट करून घेतल्यावर
आता हे व्यवस्थित गोळे करून घेऊया. आता इथे माझे गोळे झालेले आहेत. तर आता पापड लाटायला घेऊया. इथे मी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे. इथे खाली एक पिशवी प्लास्टिकची ठेवून त्याच्यावर गोळा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आणखीन एक प्लास्टिकचा पेपर ठेवून मग प्लेटने तो गोळा प्रेस करून घेतलेला आहे. असं प्लास्टिकचा पेपर ठेवा, त्याच्यामध्ये गोळा ठेवा, त्याच्यावर आणखीन एक प्लास्टिकचा पेपर ठेवा आणि प्लेटने हे असे पापड प्रेस करून घ्या. आणखीन एक दुसरी पद्धत आहे. असाच पेपर ठेवून घ्या आणि लाटण्याने पाहिजे तसा आपल्याला पातळ पापड लाटून घ्या. हा प्रोसेस तुम्ही तुमच्याकडे पुरी मेकर असलं तर पुरी मेकरने पण करू शकता. पुरी मेकरने इझी पडतं. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी हे सगळे पापड लाटण्याने लाटून घेत आहे. ते असे लाटून व्यवस्थित पापड सुकवून घ्या. मी इथे बेडरूममध्येच पंख्याखाली पापड सुकवून घेतलेले आहेत. एक अर्ध्या तासाने हे पापड एक बाजूने सुकल्यावर परतून घ्या आणि दुसऱ्या बाजूने पण सुकवून घ्या पापड. मी हे पापड पूर्णपणे पंख्याखाली सुकवून घेतलेले आहेत. हे पापड लगेचच सुकतात आणि सर्व पापड सुकवून घेतल्यावर मी ते पापड परातीत काढून गॅलरीत कडक उन्हात 2 ते 3 तास सुकवून घेतले आहेत. आता हे पापड माझे तयार आहेत. इथे मी एका कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापल्यावर आपण एक पापड इथं घालून बघूया. अरे वा, मस्तच फुललेला आहे हे पापड. हे तेल सगळं आपण निथळून घेऊया आणि एक प्लेटमध्ये पापड काढून घेऊया आणि आता आणखीन एक पापड तळून बघूया. वा, हा पण मस्तच झालेला आहे पापड. आता इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे गॅसची फ्लेम हाय करा, तेल कडकडीत तापवून घ्या आणि एक छोटासा पापडाचा तुकडा टाकून तुम्ही तेल चेक करून घ्या. तेल तापलेलं असेल तरच पापड तळायला घ्या. सगळे पापड म्हणजे मस्तच झालेले आहेत. आता मी इथे एक पापड तळून घेतलेला आहे. हा फुलून इथं एवढा मोठा झालेला आहे पापड. आता आपण हा पापड खाऊन ट्राय करून बघूया. वा, मस्तच झालेला आहे पापड. माझे इथे 2 वाटी पिठाचे 40 पापड झालेले आहेत आणि पापड मस्तच झालेले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता आणि रेसिपी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.